शब्दांच्या लहरीत तुमचं मन जोडणारी मी ज्योती राठोड. तुम्ही ऐकत आहात मराठी वाचन लेख. प्रतिष्ठेचा आव्हाने. एका अधिकाऱ्याला बढती मिळाली, वरचे पद, स्वतंत्र दालन वगैरे. पण त्या नवीन पदाच्या जबाबदारीशी त्याला नीट जुळवून घेणे जमेना. त्याला आत्मप्रतिष्ठाच नव्हती. नव्या जबाबदारीच्या पदाला आपण लायक आहोत आणि आपले काम आपण जबाबदारीने व्यवस्थित करू शकतो असा आणणे त्यामुळे त्याला भाग पडत होते. त्यातूनच एक प्रसंग घडला. एकदा त्याच्या केबिनच्या दारावर कोणीतरी टकटक केलं. आपण महत्त्वाच्या कामात गुंतलेलो आहोत हे दाखविण्यासाठी त्याने फोनचा रिसिव्हर उचलला आणि भेटायला आलेल्या माणसाला आत यायला सांगितलं. तो माणूस येऊन उभा राहिला. तो अधिकारी मात्र फोनवर मान हलवत बोलतच होता. काही हरकत नाही, मी करतो ते. थोड्या वेळाने त्याने फोन ठेवला आणि त्या माणसाला विचारले, काय काम आहे? तो माणूस म्हणाला, साहेब, मी तुमचा फोन जोडून द्यायला आलो आहे. यावरून बोध काय घ्यायचा? ढोंग कशासाठी करायचे? खोटा आणून आपण काय सिद्ध करू पाहतो? आपल्याला काय साध्य करायचे असते? आपल्याला खोटं बोलायची गरज का वाटते? खोटी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न कशाला करायचा? असुरक्षिततेची भावना आणि कमकुवत आत्मप्रतिष्ठा यामुळे माणसाच्या हातून अशा गोष्टी घडतात.